आज दिनांक 18 मार्च 2024 रोजी महानगरपालिका कार्यालय मंगलधाम सांगली येथे राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रम अंतर्गत अडल्ट BCG वॅक्सिनेशनची सिटी टास्क फोर्सची बैठक दुपारी 1 वाजता माननीय आयुक्त तथा प्रशासक सुनील पवार यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली। बैठकीसाठी वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर वैभव पाटील, WHO सल्लागार डॉक्टर चैतन्य हांडे, शहर क्षयरोग अधिकारी डॉक्टर मंजुषा दोरकर, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर विजय ऐनापुरे, PPM कोऑर्डिनेटर सपना देशपांडे उपस्थित होते। सांगली, मिरज, कुपवाड शहर महानगरपालिकेतील सर्व वैद्यकीय अधिकारी यांचेही प्रशिक्षण घेण्यात आलं। सदर प्रशिक्षणात वैद्यकीय अधिकारी यांना BCG लसीकरण संदर्भात होणाऱ्या परिणाम याविषयी माहिती देण्यात आली। क्षयरोग लसीकरण कार्यक्रमांतर्गत 18 वर्षावरील व्यक्तींना व शासनाच्या मार्गदर्शन सूचनेनुसार त्यातील पात्र व्यक्तींना लसीकरण देण्यात येणार आहे। यावेळी माननीय आयुक्त सुनील पवार यांनी सर्वेक्षणात शहरातील नागरिकांनी सहकार्य करावं असं आवाहन करण्यात येतं। क्षयरोग उच्चाटनासाठी महानगरपालिकेतर्फे महानगरपालिका कार्यक्षेत्रात सर्वेक्षण केलं जाणार आहे। लसीकरणाचा मुख्य हेतू हा TB आजाराचा प्रतिबंध कमी करायचा आहे। एप्रिल महिन्यात त्याची सुरुवात होणार आहे। क्षयरोग लसीकरण कार्यक्रमांतर्गत 18 वर्षावरील व्यक्तींना लस दिली जाणार आहे। त्यात प्रौढ जोखमीचे व्यक्ती, हाय रिस्क ग्रुप यांना प्रथम प्राधान्य देण्यात येणार आहे। 18 वर्षावरील सर्व TB रुग्णांच्या संपर्कातील व्यक्ती, मागील 5 वर्षात TB झालेले व्यक्ती, डायबिटीसचे व्यक्ती, बॉडी मास इंडेक्स 18 पेक्षा कमी असणारे, धूम्रपान करणारे तसेच 60 वर्षावरील सर्व लाभार्थींना लस मोहीम दरम्यान द्यावीचे। लसीकरणाचा मुख्य हेतू हा TB आजाराचा प्रतिबंध कमी करायचा आहे। या लसीकरणामुळे वयस्करांची प्रतिकारशक्ती वाढेल। BCG लस ही सुरक्षित व प्रभावशाली असून लसीकरणामुळे व्यक्तीची प्रतिकारक शक्ती वाढते। सर्वेक्षणास येणाऱ्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांना नागरिकांनी सहकार्य करावं असं आवाहन मनपा प्रशासनातर्फे करण्यात आलं। या सर्वेमध्ये सर्वप्रथम मनपा क्षेत्रात सर्वेक्षण करून पात्र लाभार्थ्यांची यादी तयार केली जाईल। मे ते जुलै या कालावधीत BCG लसीकरण मोहीम राबवण्यात येणार आहे।